नाही, सर्वप्रथम मी प्रतापजींचा अत्यंत आभारी आहे की त्यांनी मला ब्रँड अँबॅसेडर म्हणून माझी आणि जिनिले यांची नियुक्ती केली. ST खरं म्हणजे मी लहानपणी वडिलांवर प्रवास केलेला आहे. माझ्या वडिलांचा जास्तीत जास्त प्रवास हा STने झालेला आहे. परिवहन खातं पण त्यांनी सांभाळलेलं आहे आणि कुठेतरी जाऊन मला वाटतं की जी ST ही माझ्या लहानपणीचा एक हिस्सा होती, त्याच STचं कुठेतरी मी आज ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त झालो याचा मला अभिमान आहे. आणि माझ्या परीने, जिनिल्याच्या परीने जे काही सहकार्याची गरज असेल ती आम्ही करायला तयार आहोत. आणि परत एकदा मी तो STचा जातानाचा फोटो तो आणि हो ते मी त्यांना सांगत होतो की लहानपणी म्हणजे साहेब लातूर, पुणे, इतर भागात STने जायचे आणि नेहमी येऊन आम्हाला सांगायचे की कसे ते दोरी ओढायचे, पैसे आम्ही द्यायचो लहानपणी. आणि तो प्रवास त्यांनी पाहिलेला आहे आणि तोच प्रवास आम्ही पण त्यांच्याबरोबर लहानपणी केला होता. त्यांचा एक फोटो अजूनही बाबळगावमध्ये आहे, जो ते STमध्ये बसलेले आहेत आणि बाहेरून एक फोटो आहे आत बसलेत. तो जो फोटो आहे ना, तो आमच्या संपूर्ण परिवाराचा सगळ्यात जवळचा फोटो आहे. कारण काय, साहेब तिथे बसले होते जी त्यांची आवडती जागा होती आणि ती होती STच्या खिडकीला बसायची. ते म्हणायचे की आम्ही खिडकीला बसायचो कारण एका बाजूने वारं यायचं आणि मस्त आम्ही झोपायचो तिथे. तर तो आता ते परिवर्तन आता त्या STपासून आजच्या STपर्यंत प्रचंड झालेलं आहे. आणि मला वाटतं की प्रतापजींच्या विजनमधून जी नवीन क्रांती घडते, नवीन ST बसेस आहेत. आज इलेक्ट्रिक ST बसेससुद्धा इथे जोडल्या जाणार आहेत आणि पुढे जाऊन ही डिझेल ST बस कशी नसणार आहे आणि सगळ्या बसेस कशा पुढे जाऊन सगळ्या इलेक्ट्रॉनिक होतील, तो सुद्धा उपक्रम प्रतापजींनी घेतलेला आहे. आणि मला वाटतं की माझ्या आणि जिनिल्याकडून जे काही गरज असेल, आणि मुख्य म्हणजे ड्रिंक अँड ड्राईव्ह हे खरं फार मोठी गोष्ट आहे. आपण फार कॅज्युअली घेतो आणि किती अपघात आपल्या अवतीभोवती घडतात आणि त्याचं मुख्य कारण ड्रिंकिंग आणि ड्रायव्हिंगमुळेच आहे. आपण सेफ्टी नियम्सना त्याचं पालन व्यवस्थित आपण करत नाही. तर त्याचा सुद्धा प्रचार करणं फार गरजेचं आहे आणि आम्ही तत्पर आहोत. रितेशजी, मात्र गेल्या वेळी जे पॅसेंजर होते ते काही STतून पुढे दिसले नाही. आपण दोघं एकत्र जाऊ. लातूरला जाणार का पण ST? तुम्ही येताय का बरोबर? नाही, पण रितेशजी, खरंच तुम्ही आणि जिंकले मॅडम आहे जी, तुम्ही तरी आधी पण सांगितले त्याची जिंकले मॅडमचा प्रवास झाला की आम्हाला माहिती आहे त्याबद्दल. नाही, त्यांनी मुंबईच्या बसमध्ये प्रवास केला. त्यांचा जन्म लातूरचा नसल्यामुळे ते ST प्रवास करू शकले नाही. दोघे एकत्र जोडीने दिसायला. अरे हो, नक्कीच ना, नक्की जाऊ. काय त्याला तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे मराठी सक्तीचा, त्या संदर्भात अनेक रिक्षावाल्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. आधी यांचं होऊ द्या, म्हणजे त्यांना मी पाठवतो आणि त्या वादामध्ये त्यांना त्यामुळे त्यांना आधी मी सोडतो आणि याच्या प्रश्नासाठी परत रितेशजीची देखील भूमिका जाणून घ्यायची आहे की परिवहन मंत्र्यांनी एक निर्णय घेतलेला आहे की सर्व रिक्षा टॅक्सी चालक आहे त्यांना मराठी येणं बंधनकारक आहे, नाही त्यांचं परमिट आहे ते कॅन्सल केलं जाऊ शकतं. तुम्ही कशा प्रकारे बघता मराठी? कसं आहे की मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही अनिवार्य असलीच पाहिजे. आणि ज्या काही काय प्रवास करणारे मराठी भाषिक असतात आणि आपण महाराष्ट्रात, आणि काय की महाराष्ट्रामध्ये जशी मराठी अनिवार्य पाहिजे तसं आपण इतर राज्यात गेले की त्यांची भाषा आपण बोलली पाहिजे. तसंच मला वाटतं की हा जो काही निर्णय आहे तो योग्यच आहे.